भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. भाविकांचे आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग याची अवत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्या संतांनी या पृथ्वी तलावरती अवतार घेतला त्यापैकी ज्ञान म्हटलं की ज्ञानदेवराया, भक्ती म्हटलं की नामदेवराया, शांती म्हटलं की नाथ बाबा आणि वैराग्य म्हटलं की तुकोबराया. असे असणारे देवमान्य संत, संत मान्य संत, जगत मान्य संत, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराया या तुकोबरायांनी वैकुंठावरून मृत्यू लोकामध्ये 3 वेळा येणं करावं असे असणारे ज्यांच्या करता येणं केलं असे जगद्गुरु तुकोबरायांचे परमशिष्य संत श्रेष्ठ भगवंताचे लाडके आणि लढीवाळ भक्त निळोबाराया यांचा 4 चरणाचा तुमची आमची आवड कुणीही प्रतिपादन करेल पण देवाची आवड सांगून जाणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो अल्पसा परिहार म्हणजे असा, भगवंताच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या आशीर्वादानं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा वर्ष 28वे सहकार्य नवजवान क्रीडा मंडळ या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली. मी माझं परमभाग्य समजतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गोड आयोजन आणि नियोजन तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. सेवेला उपस्थित असणारा सगळा टाळकरी वर्ग, विनेकरी बाबा, श्रोता वर्ग, माईक सिस्टीम वाले दादा, खूप सुंदर गोड आयोजन आणि नियोजन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांनी अप्रतिम अशी चाल गायली ते श्री गुरु हरिभक्त पारायण संतोष महाराज साळवी, तिकडं आमचे परममित्र सागर महाराज तोडकर आणि दोन्हीही मृदुंगाचार्य, विशेष करून दोन्ही हातानं वाजवतात बघा. दोघांच्या करता टाळ्या वाजवा. महाराज तुमचं नाव काय? प्रेम महाराज उतेकर. तुमच्याही चरणारविंदावरती नतमस्तक होतो. महाराज तुमचं नाव काय? प्रसाद महाराज पाटेकर. तुमच्याही चरणारविंदावरती नतमस्तक होतो. महाराज तुमचं नाव काय? शिवाजी महाराज यांच्याही चरणाचा आशीर्वाद घेतो. आणि या ठिकाणी व्यासपीठ चालक म्हणून तुम्हा आम्हाला लाभलेले प्रेममूर्ती हरिभक्त पारायण सतीश महाराज यांच्याही चरणारविंदावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला. वाजले 9. जास्तीत जास्त 1 तास या अभंगावरती मी गोड असं चिंतन तुम्हाला देणार आहे. पण चिंतन सुरू असताना सर्वांगाचे कान करून चिंतन ऐका. जणू काही सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ तुमच्या आमच्यावरती येऊन पडलाय असं काही कीर्तनाला माता माऊलींनो बसू नका. आणि कीर्तनकाराच्या 10व्याला आलं असं काही कीर्तनकाराच्या तोंडाकडे पाहू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मन प्रसन्न करून बसा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे. जो फूल खिले हुए होते वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते और जो फूल मुरझाए हुए होते वो कचरे के डिब्बे में फेके दिए जाते. मग प्रश्न आपलाय की रे प्रसन्न होऊन त्या भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती स्वतःला समर्पित करायचं की त्या ठिकाणी कालरूपी कचऱ्याच्या डब्यामध्ये पडायचं. माता माऊलींनो सिरियस होऊन बसू नका. सिरियस लोक कुठं असतात? हॉस्पिटलमध्ये असतात. मग तुम्ही म्हणाल महाराज हॉस्पिटलमध्ये नामस्मरण केलं जात नाही का? हॉस्पिटलमध्ये सुद्धा नामस्मरण केलं जातं. पण कशा करता? हॉस्पिटलमध्ये केलं जाणारं नामस्मरण हे जीवाला वाचवण्याकरता असतं आणि कीर्तनामध्ये केलेलं नामस्मरण हे जीवाला नाचवण्याकरता असतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्या वेळी माझ्या मुखारविंदातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी बाहेर पडेल त्या वेळी हातानं टाळी आणि मुखानं नाम
झालं पाहिजे. माता मौल्यानो बघा, छंद भक्तीचा या यूट्यूब चॅनलवरती आमचे परममित्र या यूट्यूब चॅनलचे सर्व मोहन दादा यांच्याही चरणारविंदावरती नतमस्तक होतो. दादांच्या यूट्यूब चॅनलवरती बघा, तुम्ही आता इथून पुढे हा कीर्तनाचा कार्यक्रम कधीही पाहू शकता. मग तुमच्या पाहुण्यापयाने जर बघितलं, बाई सखूबाई ठकूबाई अशीच बसल्या तशीच बसल्या, चालेल का तुम्हाला? त्यामुळे व्यवस्थित बसायचं. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. यदा कदाचित भगवान परमात्मा जर या ठिकाणी आला आणि त्या भगवंतानं बघितलं की तुम्ही झोपलेला आहात, तर त्याला आवडेल का? आवडेल का? म्हणून ज्या ज्या वेळी माझ्या मुखारविंदातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी बाहेर पडेल, त्या त्यावेळी हातानं टाळी आणि मुखानं नाम झालं विठ्ठला 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 या अभंगामध्ये निळोबरायानं नेमकं सांगायचं आहे काय? निळोबराया म्हणतात, ज्या जीवाला, ज्या साधकाला, जीवाला म्हणजे कुणाला? तुम्हाला आणि आम्हाला. ज्या जीवाला देव स्वतःच्या जीवापेक्षा, स्वतःच्या प्राणापेक्षा ज्या भक्ताला देव आवडतो, अशा भक्ताचा देव मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो. मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, याच्यात नवल नाही दादा. तर त्याच्या घरातही राहतो आणि त्याच्या दारातही राहतो. कुणाच्याही घरात नाही, कुणाच्याही दारात नाही. ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध प्रेम आहे, सात्विक भाव आहे, अशाच भक्ताचा देव मागा आणि पुढे उभा राहतो. त्या भक्तावरती आलेलं प्रत्येक जे संकट आहे ते भगवान परमात्मा काय करत असतो? दूर करत असतो. निळोबाराय याच्या पुढे जाऊन सांगतात की निळा म्हणे संदेह नाही, भक्ता पाहे यावरी, हिंडे तया मागे पुढे, नाशी कोडे सकळही. निळोबाराय सांगतात, एवढे सांगून पण जर तुम्हाला पटत नसेल तर माझ्या प्रत्येक भक्ताचं चरित्र तुम्ही उलगडून पहा, तुमच्या लक्षात येईल. ज्या ज्या वेळी भक्तावरती अडचण आलेली आहे, संकट आलेलं आहे, कोड आलेला आहे, त्यावेळी भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कुणीही धावून आलेलं नाही. विठ्ठला विठ्ठला श्री गुरु म्हणतात, ज्या संतांचा अभंग कीर्तना करता चिंतना करता घेतलेला आहे, त्या संतांविषयी थोडं तरी बोलता आलं, बोललंच पाहिजे. प्रत्येकाला ज्ञानोबराया माहिती आहेत, प्रत्येकाला तुकोबराया माहिती आहेत, प्रत्येकाला माझे नामदेवराया माहिती आहेत, पण प्रत्येकाला निळोबाराया माहिती असतीलच असं नाही. कोण होते निळोबाराय? मगाशीच सांगितलं, जगद्गुरु तुकोबरायांनी तिसऱ्यांदा निळोबारायांकरता वैकुंठावरून मृत्यू लोकामध्ये येणं केलं. जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्यांदा मृत्यू लोकामध्ये कुणा करता आले? एक आपल्या मुली करता, म्हणजे कुणा करता? भागीरथी करता आले. दुसऱ्यांदा आले कुणा करता? त्यांचे मानाचे 14 टाळकरी होते, त्यांच्यापैकी संताजी महाराज जगनाडे म्हणून होते, त्यांच्या करता आले. आणि तिसऱ्यांदा कुणा करता आले? निळोबारायण करता आले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्यावेळी तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं, त्यावेळी त्यांची मुलगी आक्रोश करू लागली. तिला वाटलं बाबा गेले कवण्या गावा, भागीरथी करीत असे धावा. आता त्या भागीरथीने धावा करावा आणि तिच्या करता तुकोबारायांनी वैकुंठावरून मृत्यू लोकामध्ये यावं. दुसऱ्यांदा संताजी महाराज जगनाडे यांच्या करता. कशा करता? एकदा एका अरण्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराया एका झाडाखाली एका पाषाणावरती बसले होते. बसले असताना अचानक त्यांना निद्रा लागली. ध्यान अवस्थेमध्ये गेले आणि ध्यान अवस्थेमध्ये गेल्यानंतर झालं काय बघा. ध्यान अवस्थेमध्ये गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून अभंग श्रुती बाहेर पडू लागल्या, अभंग बाहेर पडू लागले. आणि बाजूने जात होते संताजी महाराज जगनाडे. त्यांना वाटलं की हे तुकोबारायांचे अभंग वाया जातील, याच्या करता संताजी जगनाडे महाराज कुठे गेले? जिथं तुकोबाराया बसले होते तिथं गेले आणि तुकोबारायांचे ते सगळे अभंग होते ते एका कागदावरती लिहून काढले. ते 1-2 अभंग नव्हते तर किती अभंग होते? 10,000 अभंग होते. तुकोबाराया ज्यावेळी निद्रावस्थेतून बाहेर आले त्यावेळी तो 10,000 अभंगाचा गाथा तुकोबारायांच्या हातामध्ये संताजी महाराज यांनी दिला. आणि संताजी महाराज म्हटले, महाराज हा घ्या गाथा. तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. तुकोबाराया म्हटले, महाराज फार आनंद झाला, मला काहीतरी मागा. संताजी महाराज म्हणतात, महाराज तुमच्यासारख्या अधिकारी महात्म्याचा स्पर्श आमच्या जीवनाला झाला, याच्यापेक्षा मोठा अजून काय मागावं तुमच्याकडे? पण महाराज द्यायचंच असेल तर तुमच्या गाथ्यामधल्या अभंगातलं एक चरण द्या. ते कोणतं चरण दिलं आणि त्या चरणाचा भाव काय होता सांगतो बघा.
की ज्यावेळी संताजी महाराजांनी देह ठेवावा म्हणजे त्यांच्या अंतकाळ समयी जगद्गुरु तुकोबारायांनी तिथं उपस्थित राहावं हे वचन घेतलं तुकोबारायांकडून आणि मग संताजी महाराज जगनाडे तिथून निघून गेले. ज्यावेळी तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं त्याच्यानंतर लगेचच संताजी महाराज जगनाडे यांनी देह ठेवला आणि देह ठेवल्याबरोबर त्यांचा देह पुरण्यात आला. पुरत असताना त्यांच्या पायावरती माती टाकली, त्यांच्या गुडघ्यावरती माती टाकली, त्यांच्या पोटावरती माती टाकली, पण मुखावरती माती टाकायला गेलं की संताजी महाराज जगनाडे यांचं प्रेत उठून बसायचं. सगळी लोक भिवून पळून गेली. आता काय करायचं? मध्यरात्रीच्या वेळीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं विमान मृत्यू लोकामध्ये आलं आणि आल्यानंतर तुकोबारायांनी 3 मृत्तिका मुष्ठी माती हातामध्ये घेतली आणि त्या जगनाडे महाराजांच्या मुखावर ठेवली आणि तेव्हा त्यांचा देह शांत झाला. म्हणजे दुसऱ्यांदा तुकोबाराया कुणा करता आले? संताजी महाराज जगनाडे यांच्या करता. आणि तिसऱ्यांदा आले निळोबारायांकरता. कधी आले? ज्यावेळी निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं आणि अनुष्ठानाला बसल्यानंतर भगवान परमात्मा निळोबारायांकडे आला आणि म्हटला, निळोबाराया हे काय करा, अनुष्ठान माग घ्या. असं म्हटल्यानंतर भगवंताला निळोबाराया काय म्हटले? येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी प्रार्थिला वाचोनी आलासी का, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिला वाचोनी आलासी का, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिला वाचोनी आलासी का, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिला वाचोनी आलासी का. देवा तुला इथला पत्ता दिला कोणी? तुला सांगितलं कोणी इथे यायचंय? आम्ही तुझा धावा करत नाही. आम्ही कुणाचा धावा करतोय? माझ्या श्री गुरु तुकोबारायांचा याचा धावा. धावा करीतसे याचा धावा करीतसे तुमयाचा दावा करीतसे तुकयाचा दावा करीत रावणे आम्ही नोळखोची देवा नोळखोची देवा निळावणे आम्ही नोळखोची देवा नोळखोची देवा रावणे आम्ही नोळखोची देवा नोळखोची देवा निळावणे आम्ही नोळखोची देवा नोळखोची देवा दुःखयाचा दावा करीतसे तुकयाचा दावा करीतसे. तुला इथल्या पंक्तीचा ऍड्रेस दिला कोणी? तुला आम्ही बोलावत नाही. आणि ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी इथं येणं करावं आणि जगद्गुरु तुकोबाराया आल्यानंतर निळोबारायांनी ते अनुष्ठान माग घेतलं. विठ्ठल 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 आणि त्या निळोबारायांचा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगामध्ये विशेषत्वानं 3 आवडी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. एक देवाची आवड, दुसरी म्हणजे साधू संतांची आवड आणि तिसरी म्हणजे मानव जीवाची आवड.
देवाला काय आवडतं, साधू संतांना काय आवडतं हे या अभंगामध्ये आहे, पण मानवाला काय आवडतं हे मात्र या अभंगामध्ये नाही. काय आवडतं मानवाला हे जर आपण प्रामुख्याने पाहिला गेलं तर काय आवडतं मानवाला? मानवाला नाचायला, IPL बघायला, घुमायला, अहिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या मानवासाठी प्रिय आहेत. एकदा असंच एका ठिकाणी कीर्तना करता गेलो होतो आणि नेमका हाच विषय चालला होता. याच अभंगावरती चिंतन सुरू असतं आणि समोर शेख बाबा बसलेले आणि बाबांना म्हटलं, बाबा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड असते बाबा. बाबा मला सांगा ना तुम्हाला काय आवडतं? बाबा मला म्हटले, महाराज मला की नाही कीर्तन फार आवडतं. मी म्हटलं कीर्तन आवडतं? वा, कोणत्याही गोष्टीचं काही ना काहीतरी कारण पाठीमाग असतं. बाबांना म्हटलं, बाबा कीर्तन आवडतं, कीर्तनातलं नेमकं काय आवडतं? बाबा मला म्हटले, मला की नाही विठोबा रखमाई फार आवडतं. म्हटलं विठोबा रखमाई? म्हटलं छान. म्हटलं का? तर म्हटले तिथून पुढं 10च मिनिटात तुमचं कीर्तन संपतं म्हणून मला विठोबा रखमाई आवडतं. म्हटलं बाबा वा, अजून काय आवडतं? बाबा म्हटले ज्ञानेश्वर माऊली तर फारच आवडतं. म्हटलं का? आता म्हटलं विचाराय नको, ते झाल्यानंतर बुवा आपल्या घरी, आम्ही आमच्या घरी आणि संत पंक्तीला सुरुवात. विठाला विठाला. बर, इथं आलेल्यापैकी जावं असं कोणाला वाटतं का? माता माऊल्यानं जावं असं कोणाला वाटतं का? म्हणजे माझं कीर्तन संपल्यानंतर तुमच्या घरी आराम करायला म्हणत नाही. इथं तुम्ही आलात, इथं आल्यानंतर तुम्हाला मरावं असं वाटतं का? इथं म्हणजे मंडपात आल्यानंतर म्हणत नाही. बरं इथं मला सांगा, इथं बसलेल्यापैकी देव आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला वाटतं की नाही? पण आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटतं का? मग तुम्हाला वाटलं नाही म्हणून तुम्ही देवाच्या घरी जाणार नाही का? जाणार, कारण हा देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सदा, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत कधी ना कधी जाणार आहे. पण मला सांगा, आपण आपल्या घरातल्याला एखाद्याला पोचवायला जातो आणि पोचवायला गेल्यानंतर बघा तुमच्या आमच्या लक्षात येतं का, तिथं गेल्यानंतर आपण हा विचार करतो का की एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा इथं यायचं आहे? बरं, ही आवड मानवाला आवडत जरी नसली तरी आवडून घ्यावी लागल. आणि याच्या व्यतिरिक्त माणसाला काय आवडतं? तरुण मुलांना काय आवडतं? मद्यपान करायला आवडतं. बघा, कानाला तुमच्या थोडं माता मावल्यानं वाईट वाटल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये एखादा पुरुष मद्यपान करतो, दारू पितो,
त्याच्या घरातली त्याची आई सुखात नसते, त्याचे वडील सुखात नसतात, त्याची बायको सुखात नसते आणि त्यांची मुलं सुद्धा सुखात नसतात. पण काय करायचं, त्याला सांगितलं जरी किती दारू पिऊ नको तरी दारू पिल्याशिवाय राहत नाही. जाम पर जाम पीने से क्या होगा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, पण पीना ही है तो हरि नाम का प्याला पिलो तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या मंडपामध्ये अशी कितीतरी लोक बसली असतील, ती काय करतात, मांसाहार करतात. की मांस खाऊन हौस करी जोडोनी वैरी ठेविला. मांसाहार करतात आणि काय करतात, सोमवारचं मांसाहार करायचं आणि मंगळवारी कीर्तनाला जाऊन बसायचं. वाईट वाटेल तुमच्या कानाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कोणी मांसाहार करतो भगवान परमात्मा त्याचं एक सुद्धा फूल स्वीकारत नाही. कितीही तुम्ही भक्ती करा, पण मांसाहार करणाऱ्या माणसाची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही. बघा ना, एक जण एक बकरू घेतलं होतं आणि तो कापायला त्याचा मालक निघाला होता. आणि निघाला असताना ते बकरू त्या मालकाकडे बघतंय आणि मालकाकडे बघून खदा खदा हसतंय. हसल्यानंतर त्या मालकाने विचारलं, अरे तुला मारायला नेतोय मी, तुला कापायला नेतोय मी, तू हसतोय कशा करता. त्यावेळी त्या बकऱ्यानं सांगितलं, मालक, बघा ना मालक, ऐका, आयुष्यात मी कधी कुणाला साधं शिंगानं ढोसनलं सुद्धा नाही. मी खाल्लं काय, हिरव्या पाल्याशिवाय काही खाल्लं नाही. मी कुणाला काही बोललो नाही, माझं आचरण चांगलं ठेवलं, तरी सुद्धा आज माझं मरण कसं आलं. एवढं विचित्र. जर माझं मरण असेल तर तू काय केलंस, आयुष्यभर पाप केलंस, नको ते केलंस आणि ते करून तू निर्जीव जीवाची हत्या केलीस. विचार कर, तुझं मरण कसं असलं पाहिजे. म्हणून मांस करणाऱ्या माणसाला जरा तरी मनाला लाज वाटली पाहिजे आणि आजच्या आत मांसाहार सोडायचा. विठाला 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 झाली मानवाची आवड. दुसरी साधू संतांची आवड. काय आवडतं साधू संतांना, किंबवना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी भजी जो आदी पुरखी अखंडित. या समाजानं सुखी राहावं, भक्ती रंगामध्ये रंगून जावं, परमार्थ करावा, भागवत धर्माचा प्रचार करावा, हिंदू धर्माची पताका जगभर डोलवावी. ही कुणाची आवड आहे, साधू संतांची आवड आहे. याच्या व्यतिरिक्त साधू संतांना स्वतःच्या जीवापेक्षा, स्वतःच्या प्राणापेक्षा साधू संतांना काय आवडतं, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. त्या भगवंताची सावळी मूर्ती सतत माझ्या नजरेच्या समोर असावी, त्या भगवंताचं सतत नामस्मरण माझ्या मुखातून घडावं. ही कुणाची आवड आहे, साधू संतांची आवड आहे. आता याच्या पुढे जातो, कुणाची आवड, देवाची आवड. देवाची आवड माझ्यासारख्या कीर्तनकारानं कीर्तनात सांगणं एवढा माझा अधिकारही नाही, तेवढा माझा अभ्यासही. पण काय आवडतं देवाला हे जर आपण प्रामुख्याने पाहिलं गेलं तर तो देव तुम्हालाच काय, तर वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. तो भगवान परमात्मा तुम्हालाच काय, तर वेदांना सुद्धा नाही समजला. उपस्थित माता माऊल्यांनो, इकडे लक्ष द्या. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मला सांगा, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही स्वयंपाक करता, तुमच्या स्वयंपाकामध्ये भाजी असते का? बोला, तुमचं माझं काय भांडण झालंय का? बोललं पाहिजे कथा कीर्तनात. सांगा, भाजी असते का? का विचारलं, भागाभागामध्ये पद्धत वेगळी असते. आमच्याकडे जेवणात कंपल्सरी भाजी असते. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं मेल्यावरच जाळतात का, म्हणून विचारलं. मग मला सांगा, तो स्वयंपाक करत असताना तुम्ही ज्यावेळी भाजी बनवता, ती भाजी तुम्ही तुमच्या आवडीची बनवता की तुमच्या मालकाच्या आवडीची? घरातल्यांच्या, वय मालकाच्या आवडीची बनवता की तुमच्या आवडीची? आता दिवसभर सकाळी बॅग घेऊन मालक कुठे गेलेत, कामावरती गेलेत आणि घरी आल्यानंतर तो समजा त्यांना शेवग्याच्या शेंगाची आमटी आवडते आणि तिळकूट वगैरे घालून मस्तपैकी कूट घालून बनवली भाजी आणि आल्यानंतर बिचाऱ्यानं हातपाय फ्रेश धुतले आणि जेवायला गेला, जेवायला बसला. जेवण झाल्यानंतर तुमच्याकडं किमान 1000 पावलं तरी जेवण झाल्यानंतर चाललं पाहिजे. मला सांगा, तुमच्याकडे शतपावली करायची पद्धत आहे का? जेवण झाल्यानंतर तुमचे पती परमेश्वर घरातून बाहेर गेले आणि चालत असताना एखादा त्यांचा मित्र त्यांना भेटला आणि तो मित्र भेटल्यानंतर ते म्हणतात, काय झालं का तुमचं जेवण? हे म्हणतात झालं. अरे नुसतं झालं नाही,
नुसतं झालं नाही, इतर वेळी मी 2 चपात्या खातो, पण माझ्या बायकोनं माझ्या आवडीची भाजी केली, याच्या करता मी किती चपात्या खाल्या? 4. किती? महाराजांनी 4 खाल्ल्या, तुम्ही किती खाल्या? 4. मला सांगायचंय काय, नवऱ्याला जो स्वयंपाक आवडतो, नवऱ्याला जी भाजी आवडते, ती भाजी केल्यानंतर नवरा तुमच्यावरती प्रसन्न होतो का? तर होतो. पण माझ्या देवाला जशी भक्ती आवडते, माझ्या देवाला जसा परमार्थ आवडतो, तसा परमार्थ आम्ही केला तर देव तुमच्यावर प्रसन्न व्हायचा राहील का? म्हणून तुम्हाला आवडते ती भक्ती करायची नाही, तुम्हाला आवडतं तो परमार्थ करायचा नाही. जी भक्ती देवाला अपेक्षित आहे, ज्या भक्तीचा प्रकार देवाला अपेक्षित आहे, ती भक्ती करावी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 नामाचा आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, 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 तुळशी माळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. मग कधी आम्हाला वाटेल महाराज तुम्ही आम्हाला नामस्मरण करायला सांगताय, तुम्ही आम्हाला भगवंताचं नाम घ्यायला सांगताय, पण आमचा आवाज गोड नसेल तर? आम्हाला भजन गायचंय पण आमचा आवाज कंठ नीट नाहीये. कधी माता माऊलींना वाटेल बाई मला भजन म्हणायचं आहे, मी म्हणेन, पण बाजूवाल्या माझ्या ताईनं माझ्या मावशीनं आवाज ऐकला आणि ती जर म्हटली बाई हिचा आवाजच गोड नाही, तर चालेल का? चालेल बरं का. मी एक गोष्ट नेहमी कीर्तनात सांगत असतो, एक वेळ एखाद्या डॉक्टरकडे एखाद्या आजारावरती औषध नसल, पण माझ्या प्रत्येक संतांकडं तुमच्या प्रत्येक अडीअडचणीवरती उपाय आहे. माझे संत सांगतात तुमचा आवाज गोड नसेल तरी चालेल, नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं जमलं तसं कर, पण काय कर? भगवंताचं भजन कर. मग कलियुगामध्ये नामस्मरणाला किती महत्व आहे आणि का महत्व आहे मी सांगतो तुम्हाला. कृतयुगामध्ये देव ध्यानानं मिळत होता, त्रेतायुगामध्ये देव यज्ञानं मिळत होता, द्वापार युगामध्ये देव पूजेनं मिळत होता, आणि कलियुगामध्ये देव कसा मिळतो? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, दीन नारायण देईल भेटी, दीन नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, देन नारायण देईल भेटी, देन नारायण
स्मरण महत्वाचं आहे. या अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता मी तुम्हाला 3 सिद्धांत देईन. महाराज, समाज जर जिंकायचा असेल तर बोलणं महत्वाचं, शत्रूला जर जिंकायचं असेल तर कपट महत्वाचं, आणि देवाला जर जिंकायचं असेल तर फक्त शुद्ध भाव आणि भावच लागतो. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. समाज जर जिंकायचा असेल तर बोलणं महत्वाचं आहे. बोलणं किती महत्वाचं आहे लक्ष देऊ नाही का? आज या ठिकाणी मी कीर्तना करता आलो, पण इथं आल्यानंतर, इथं उभं राहिल्यानंतर मला जर बोलता येत नसेल तर पाठीमागून एक एक दादा उठून जायला कमी करल का? सांगा ना, कमी करल का? खुशाल हो म्हणताय. समाजात उभं राहत असताना बोलणं खूप महत्वाचं आहे. बोलणं खूप महत्वाचं आहे. माझे माऊली ज्ञानोबा सांगतात, बोलणं कसं असावं? तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ऐसी वाणी बोल मन का पाक होय, और नको करे शीतल आपही शीतल होय. एका ठिकाणी कीर्तना करता गेलो, आणि कीर्तना करता गेलो असल्यानंतर झालं काय बघा, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक गावामध्ये एखादं असं कुठलं तरी व्यक्तिमत्व महाराज असतं की कीर्तन झाल्यानंतर त्या कीर्तनकाराचा आभार मानतं. आभार मानण्याकरता एक बाबा उठले आणि नेमके ते सकाळी त्याच वेळी दशक्रिया विधीवरून जाऊन आले होते, आणि नेमकं डोक्यात तेच म्हटले, आज आपल्या गावामध्ये हरिभक्त पारायण कृष्ण महाराज पाटील यांचं सुश्राव्य असं कीर्तन झालं. आपल्या सगळ्या गावाकडून महाराजांना भावपूर्ण श्रद्धा. अहो महाराज, म्हटलं काय करताय? म्हटले, अहो ते सकाळचं डोक्यात. अहो म्हटलं, सकाळच्या डोक्यासाठी मला मारताय का काय? विठाला विठाला. ते सोडा, ते प्रापंचिक जीवनातली माणसं झाली, पण साधकाचं बोलणं सुद्धा कसं असावं? भगवत प्राप्ती करत असताना साधकाचं बोलणं खूप महत्वाचं आहे. एक कुटुंब पंढरपूरच्या वारी करता निघालं होतं. मला सांगा, पंढरपूरच्या वारी करता निघालंय, मग वाटेमध्ये त्यांचं काय चाललं पाहिजे? बोलणं कसं असलं पाहिजे? किमान त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे, किंवा भगवंताचं भजन असलं पाहिजे. मग भजन नाही, बोलता बोलता तर काही बोलायचं. म्हणून एक जावई होता, एक मुलगी होती, आणि कोण होते? सासरे बुवा होते. आता सासरे बुवांनी विचारायचं म्हणून विचारलं, का हो जावई बापू, या शेतामध्ये जर गहू पेरला तर साधारणपणे किती गहू होईल? आता गहू होईल म्हटल्यानंतर जावई बापू म्हणतायत, माझ्या अभ्यासानुसार किमान जर गहू पेरला तर किती 20 पोती गहू झाला पाहिजे. पण सासरे बुवा म्हणतायत की मला असं वाटतंय की 40 पोती गहू होईल. 40 पोती गहू होईल? नाही नाही नाही, 20च होईल. नाही, 40 होईल, 20 होईल, 40 होईल. दोघांची लागली भांडणं. एवढी भांडणं, दोघांनी एकमेकांचं कॉलर टाईट धरलं, रक्तबंबाळ झाले दोघ जण. आता ती मुलगी काय करू काय करू काय करू, ती जायची वडिलांक जायची. वडिलांना म्हणायचे, बाबा म्हणा हो 20 पोती होईल. ते म्हणायचे, नाही मी नाही म्हणणार. नवऱ्याकडे जायची, म्हणायची, अहो म्हणा तुम्ही 40 पोती होईल. ते म्हणले, नाही मी म्हणणार नाही. पुन्हा बाबांकडे गेली, बाबा अहो म्हणा की 20 पोती होईल. बाबा म्हटले, म्हणायला काय नाही, पण राहिलेल्या 20 पोत्याची झळ मी कसं असो? शेत कुणाचं होतं? दुसऱ्याचं. गहू पेरला होता का? पेरला नव्हता. पण हे झालं कशामुळं? टाकायचा गोपाळ पावे हरी, टाकायचा गोपाळ पावे हरी, टाकायचा गोपाळ पावे हरी, टाकायचा गोपाळ पावे हरी. अडत बजाळ मरणाती मरण, टाकायचा
कैसा गोपाळ पावे हरी. आता पुढे जाऊया. समाज जर जिंकायचं असेल तर बोलणं महत्वाचं, शत्रूला जर जिंकायचं असेल तर कपट महत्वाचं. कपट किती महत्वाचं आहे लक्ष देऊ नये का? ज्यावेळी भागवतामधील गोड उदाहरण आहे, ज्यावेळी भीमाचं आणि दुर्योधनाचं गदा युद्ध मांडलं, थैमान मांडलं, त्यावेळी भीम हारणार, पडणार, मरणार हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जाणलं आणि भगवंतानं भीमाला आदेश दिला की हे भीमा, दुर्योधनाच्या मांडीवरती गदा मार. वास्तविक पाहता धर्म, नीती, युती, शास्त्र असं सांगतं की युद्ध सुरू असताना कमरेच्या खाली प्रहार करून चालत नाही. पण त्या ठिकाणी भीमानं दुर्योधनाच्या मांडीवरती गदा मारली आणि त्या ठिकाणी भीम धारातीर्थ कोसळला, पडला. दुर्योधन धारातीर्थ कोसळला आणि पडला. मला सांगा या ठिकाणी भगवंतानं काय केलं? काय केलं? कपट केलं. कपटेन शत्रू विठाला विठाला विठाला. आणि तिसरा मुद्दा, देवाला जर जिंकायचं असेल तर शुद्ध भाव आणि भावच लागतो. किती लागतो बघा. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामा ब्राह्मण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला सुदामा ब्राह्मण गेले, त्यावेळी काय घेऊन गेले होते? मुठभर पोहे. आता ते मुठभर पोहे बघा, सुदामा ब्राह्मणांची बायको एवढी हुशार होती की भगवंताला कळावं की सुदामा ब्राह्मणाच्या घरी किती गरिबी आहे, याकरता ते पोहे एका घरातले मागितलेले नव्हते, तर ते किती घरातले? 7 घरातले मागितलेले पोहे होते. बर, सुदामा ब्राह्मणावरती ही वेळ कशी आली हे सुद्धा सांगतो बघा, लक्ष देऊ नये का? ज्यावेळी सुदामा ब्राह्मण आणि कृष्ण परमात्मा संदीपनी गुरुजींच्या आश्रमामध्ये शिकायला होते, त्यावेळी आश्रमाच्या बाजूला एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक म्हातारी राहत होती. ती म्हातारी भगवान श्री विष्णूंची पूजा करायची, एवढी सेवा करायची, एवढी सेवा करायची की भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायची नाही. पण ती होती भिक्षुक. ती काय करायची? 4 घरामध्ये जायची, भिक्षा मागायची आणि मागून आणल्यानंतर भगवंताला प्रसाद चढवायची. एकदा काय झालं, भिक्षा मागत असताना एक जणानं काय केलं, तिला चणे दिले आणि ते चणे घेऊन ती भगवंताला प्रसाद दाखवण्याकरता आली. भरपूर रात्र झाली होती म्हणून तिनं काय केलं, भगवंता आज मला तुला प्रसाद दाखवता येणार नाही, उद्या सकाळी दाखवतो असं म्हटले आणि झोपी गेली. त्याच रात्री त्या म्हातारीच्या घरी काय झालं, एक चोर आला आणि त्या चोरानं ती पिशवी बघितली. त्या चोराला वाटलं ह्या पिशवीमध्ये काहीतरी मौल्यवान असलं पाहिजे. ती पिशवी घेतली, चोर पळून गेला. लटक्या पावलानं आलेला चोर, त्याच्या पावलांचा आवाज झाला आणि आवाज झाल्यामुळं म्हातारी जागी झाली आणि ती म्हातारीनं काय केलं, आक्रोश केला. ती म्हातारी पळायला लागली त्या चोराच्या मागं, पळायला लागली. अख्खं गाव उठलं. काय झालं? तो चोर पळत गेला आणि संदीपनी गुरुजींच्या आश्रमामध्ये लपला आणि लपल्यानंतर एवढा गाव पाठीमागून येतो हे बघितलं आणि ती पिशवी संदीपनी गुरुजींच्या आश्रमामध्ये तिथंच टाकली आणि तो चोर पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी संदीपनी गुरुजींच्या पत्नी म्हणजे गुरुमा सकाळी उठल्यानंतर बघतायत तर कसली तरी पिशवी त्यांना झाडू मारताना सापडली. ती सापडलेली पिशवी सुदामा ब्राह्मण सरपण गोळा करण्याकरता कृष्णाला घेऊन निघाले होते. त्या सुदामा ब्राह्मणाच्या हातामध्ये ती पिशवी दिली आणि सांगितलं, तुला जर भूक लागली तर तुम्ही दोघं मिळून हे चणे खा. पण सुदामा ब्राह्मणाविषयी एक गोष्ट तुम्हाला माहिती नाही, सुदामा ब्राह्मण हे त्रिकाल ज्ञानी होते. सुदामा ब्राह्मणांना भूत, भविष्य, वर्तमान काळ तिन्ही काळांचं ज्ञान होतं. जशी पिशवी हातामध्ये घेतली तसं सुदामा ब्राह्मणाच्या लक्षात आलं ही पिशवी चोरीची आहे. ध्यानस्थ बसले, त्यांच्या लक्षात आलं, डोळे बंद केले, डोक्यात विचार आले, बघितलं त्या म्हातारीनं श्राप दिला होता की जो कोणी हे चणे खाईल त्याला माझ्यासारखी भिक्षा मागावी लागल आणि भिक्षा मागून तो जगेल, एवढा दारिद्र्य होईल असं नको त्या प्रकारचं शाप दिलं होतं. सुदामा ब्राह्मणाच्या लक्षात आलं की ही जर पिशवी आणि या पिशवीतलं चणं मी माझ्या भगवंताला खायला दिलं, हा भगवान परमात्मा म्हणजे जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आहे. हा भगवान परमात्मा हा कृष्ण माझा कोण आहे? आधी मित्र आहे. आणि मित्र गरीब झाला, कुठल्याही मित्राला वाटत नाही की माझा मित्र गरीब व्हावा, म्हणून भगवंताला ते चणे दिले नाही आणि सुदामा ब्राह्मणाने चणे ते स्वतःच खाले. आणि झालं काय, कर्मधर्म संयोगानं सुदामा ब्राह्मण भिक्षुक झाला, दरिद्री झाला आणि कृष्ण कोण झाला? राजा झाला. आणि राजा झालेल्या त्या कृष्णाकडं सुदामा ब्राह्मण गेले की सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया
गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. मुठभर पोह्याच्या बदल्यात श्रीकृष्ण परमात्म्यानं सुदामा ब्राह्मणाला सोन्याचं नगर दिलं, सोन्याचं अख्खं गाव दिलं. असं तसं दिलं का? अंडरलाईन करा या शब्दाला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. आणि याचंच वर्णन निळोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात करतात. भाविकाची आवडी भाविकाची आवडी देवा 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 भाविकाची आवडी देवा. तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे. भाविकांची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही. भाविकांची आवडी देवा करी सेवा निजानी प्रीती. प्रीती म्हणजे काय? प्रीती म्हणजे काय? प्रेम भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे. भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर त्या भक्तीला किंमत आहे का? तुमच्याकडे कितीही ज्ञान असू द्या पण त्या ज्ञानाला विवेक आणि वैराग्याची जोड नसेल तर त्या ज्ञानाला किंमत. 1 करोड रुपयाची गाडी घ्या पण त्या गाडीला जर हेडलाईट नसेल तर पुढचं दिसेल का? नाही दिसणार. तसं तुमच्याकडे कितीही ज्ञान असू द्या पण त्या ज्ञानाला विवेक आणि वैराग्य रूपी डोळे नसतील तर त्या ज्ञानाला कवडीचीही किंमत. म्हणून सेवा करा. या धर्म मंडपामध्ये नकळत जरी सेवा केली तरी भगवान परमात्मा त्याचं कितीतरी मोठ्या प्रकारचं पुण्य आपल्या पदरामध्ये टाकत असतो. गरुड महाराजांना विचारलंय, महाराज भगवंताचं वाहन गरुड महाराज तुम्हाला भगवंताचं वाहन हा मान कसा मिळाला? त्यावेळी त्या गरुड महाराजांनी सांगितलं, मी आकाशामधून भ्रमंती करत होतो आणि भ्रमंती करत असताना एक मंडप खाली दिसला. तिथं यज्ञ चालू होता, नामसंकीर्तन चालू होतं. आकाशातून मी खाली आलो. म्हटलं काय? आता यज्ञ झाल्यानंतर प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानाम. तो प्रसाद ग्रहण करावा, निघून जावं. प्रसाद गरुड महाराजांनी घेतला आणि घेतल्यानंतर निघत असताना नकळत त्यांच्याकडून त्यांची पंख अशी झाडली गेली आणि त्याच्यामुळे अख्खा मंडप झाडून गेला. आणि म्हणून ते भगवंतानं बघितलं आणि तिथून पुढं ते गरुड महाराज भगवंताचे वाहन झाले. म्हणजे नकळत जरी तुमच्याकडून सेवा झाली तरी सुद्धा भगवान परमात्मा बघत असतो. आणि म्हणून भगवंताची सेवा ही निरपेक्ष भावानं केली पाहिजे. बरं, पुढे लगेच पळूया आपण. भगवान परमात्मा कुणाच्या पुढे उभा राहिला, कुणाच्या मागे उभा राहिला? पायू कुपाटोशी घातला आपण पुढा राहिला. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे तेत सारथ्यपण पार्थाचे करे तू असे. भगवान परमात्मा अर्जुनाच्या पुढे उभा राहिला आणि पाठीमाग कुणाच्या उभा राहिला? द्रौपदीच्या मागे उभा राहिला. ज्यावेळी दुःशासनानं द्रौपदीला मध्ये घेतलं आणि विवस्त्र करायला गेला, नवे नवे भगवंतानं साडी पुरवली.
इथपर्यंत आपल्याला माहित आहे, पण याच्या पुढे जाऊन सांगतो भगवान परमात्मा स्वतः साडी झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. 45 गांजित वैरी वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी. 45 गांजित वैरी वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी. 45 गांजित वैरी वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी. 45 गांजित वैरी वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी, वस्त्रे झाला आपण हरी. जे पाहिजे ते प्रमाण महाराजांनी दिले. बघा पुढे जाऊ, तुम्हाला एक प्रसंगाच्या पुढे नेऊन ठेवतो. एकदा भगवंताचं आणि रुक्मिणी आईसाहेबांचं चर्चासत्र सुरू होतं आणि चर्चासत्र सुरू असताना रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंताला प्रश्न केला की भगवंता, आता सध्या तुझा सगळ्यात आवडता आणि निरपेक्ष भावना तुझ्यावरती प्रेम करणारा कोणता भक्त आहे पृथ्वी तलावरती आत्ता उपस्थित आहे? भगवंतानं सांगितलं आत्ता आहे कोण? तुकोबाराया. तुकोबाराया आहेत, मला त्या तुकोबारायांची परीक्षा घ्यायची आहे. अगं रुक्मिणी फसशील, कशाला तू तुकोबारायांची परीक्षा घ्यायला जातेस? मला माहित आहे, नाही भगवंता मला घ्यायची आहे. आणि ती परीक्षा घेण्याकरता रुक्मिणी आईसाहेब काय केलं, नऊ वारी पातळ नेसलं आणि कपाळावरती रुपया एवढं कुंकू लावलं. बघा रुपया एवढं कुंकू का लावलं? आता जुन्या माता माऊल्यांना माहिती असेल, असं म्हटलं जातं कपाळावरती जेवढं मोठं कुंकू तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. बघा ज्यांच्या रावळामध्ये हा नामसप्ताह चालू आहे त्या हनुमंतरायांचा एक दृष्टांत सांगतो. ज्यावेळी सीतामय्या शृंगार ग्रहामध्ये होत्या आणि त्या शृंगार ग्रहामध्ये नटत मुरडत असताना सीतामय्याने काय केलं, सिंदूर त्यांच्या कपाळावरती लावत होत्या. मारुतीरायांना माहित नाही, मारुतीरायांनी उडी मारली, त्यांच्या समोर गेले आणि मारुतीराया सीतामय्याला विचारतात, मैया कपाळावरती काय लावतेस? सीतामय्याने सांगितलं, मारुतीराया हा सिंदूर आहे. आणि असं म्हटलं जातं जेवढा मोठा सिंदूर तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य वाढलं जातं. टुंदिशी उडी मारली मारुतीरायांनी. सगळ्या सेवेकरी वर्गांना सांगितलं, जगात जेवढा सिंदूर आहे तेवढा सगळा सिंदूर घेऊन या. विशाल रूप धारण केलं आणि सगळा सिंदूर आपल्या अंगावरती लावून घेतला आणि मैयेच्या पुढे पुन्हा उडी मारली. सीतामय्या घाबरली, हे कोण आहे? मारुतीरायांनी सांगितलं, मैया मी आहे, घाबरू नको. तू अंगाला काय लावलंय? अंगाला सिंदूर लावलाय. का सिंदूर लावलाय? मैया तूच तर सांगितलंस ना, ज्याचं मोठं, जो कपाळावरती मोठं सिंदूर लावतो, जो जेवढं जास्त सिंदूर लावेल तेवढं त्याच्या मालकाचं आयुष्य वाढलं जातं. मग माझा मालक कोण आहे? भगवान प्रभू श्री रामचंद्र. आणि म्हणून मी संपूर्ण बघ अंगाला सिंदूर लावलाय. आणि आजही बघितलं तरी मारुतीरायाच्या अंगावरती किती सिंदूर आहे, किती सिंदूर लावला जातो. म्हणजे बघा, मग ते सिंदूर लावला, कुंकू लावलं आणि रुक्मिणी आई साहेब कुठं आल्या? देहू गावामध्ये आल्या. देहू गावामध्ये आल्यानंतर एक ग्रहस्थ होता आणि त्या ग्रहस्थाला विचारलं की तुकोबारायांचं, तुकाराम महाराजांचं घर इथंच आहे का? त्यावेळी एक जणांना सांगितलं, तुकोबाराया इथं, तुकाराम महाराज इथं कोण म्हणत नाही, पण येडा तुक्या म्हणतात. येडा तुक्या का म्हटलं त्यावेळी म्हणत होते हे पण मी तुम्हाला सांगतो. भर दुष्काळात घरात जेवढं होतं तेवढं धान्य तुकोबारायांनी वाटून टाकलं. अशा माणसाला येडच म्हणलं पाहिजे की नाही? शाण्या माणसाचं काम आहे का? माता माऊल्यांनो, शाण्या माणसाचं काम आहे का हे? मग सांगितलं पुढं चौकात जावा, बाजूला वाडा आहे, तिथं जावा, तुकोबारायांचं घर तुम्हाला तिथं भेटल. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी आई साहेब गेल्या आणि गेल्यानंतर आवाज दिला, ओ तुकाराम महाराज घरात आहेत का? तुकाराम महाराज बाहेर आले आणि बघितलं की आता बघा रुक्मिणी आई साहेबांनी रूप घेतलं होतं भिक्षुक महिलेचं. भिक्षा मागण्याकरता गेली होती. ती महिला बघितल्यानंतर, ती म्हातारी बघितल्यानंतर ते तुकोबाराया म्हणतायत, माते पाणी भरून फक्त मी तुला तांब्या भरून पाणी देऊ शकतो, बाकी माझ्या घरामध्ये जेवढं पण काय होतं ते तेवढं सगळं या देहू गावामध्ये वाटवून टाकलं. आता तुला देण्याकरता माझ्याकडे काहीही नाही. काय देईन मी तुला? सांग माते. नाही तुकोबाराया, अशी एक गोष्ट आहे जी तुम्ही मला देऊ शकता. तुकोबाराया म्हणतायत, माते माझ्याकडे जर असेल तर 100% देईन, माझ्याकडे काही नाही. हा एक विणा आहे, 2 चिपळ्या आहे. आणि तो विणा तरी कसा होता? फुटकाची विणा
त्याला दोन तारा घालिये झारा पंढरीसी फुटकाची वेना त्याला दोन तारा. रुक्मिणी आई साहेब म्हणताय की हे जर तुम्ही मला दिलं तर तुम्ही भजन कशाने करणार. महाराज म्हणताय दगडाचे टाळ कोण त्याचा नाद गीती गाता छंद ताल नाही. तुकाराम महाराज तुमच्याकाशी एक गोष्ट आहे आणि ती तुम्ही मला दिलीच पाहिजे. माते माग ना काय मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. तुकाराम महाराज मला तुमच्याकडून एक साडी पाहिजे म्हटल्यानंतर तुकोबारायांना सगळं आठवलं. पायाखालची जमीन सरकली. अरे गुडवे सावकाराची पोरगी लग्न करून घरामध्ये आणली होती आणि ज्या वेळेपासून लग्न करून घरात जिजाबाईंना आणलं होतं तेव्हापासून तुकाराम महाराजांनी जिजाबाई करता एक सुद्धा साडी घेतली नव्हती. याच्या पुढे जाऊन सांगतो दर मंगळवारी आठवड्याचा बाजार असायचा देहू गावामध्ये आणि त्यावेळी जिजाबाई फक्त आठवड्यातून एकदा आंघोळ करायच्या बरं. कारण फक्त एक साडी जिजामाऊलीकडे होती आणि ती आंघोळ करत असताना ओल्या पडद्यानं आंघोळ करायचे. अंगावरची साडी काढायची, मौरीत टाकायची, सुकट टाकायची. आंघोळ झाल्यानंतर 2-3 तास जो पण काय वेळ लागतो साडी वाळायला तोपर्यंत गुडघ्यामध्ये मान घालून त्या माऊलीनं तिथं बसावं. साडी सुकल्यानंतर साडी घ्यावी, अंगावरती परिधान करावी आणि मग मौरीच्या बाहेर यावं. जिजाबाईंबद्दल खूप वाईट बोललं जातं. असं म्हटलं जातं की जिजाबाई तुकोबारायांना उसानं मारायच्या. पण मला सांगा माता मावल्यांनो, जी महिला फक्त एका साडीवरती एका पुरुषासोबत आयुष्य काढत असेल ती पतिव्रता असेल की नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो जगद्गुरु तुकोबाराया कुठल्याही डोंगरावरती असू द्या, जोपर्यंत माझ्या मालकाच्या आयुष्यात माझ्या मालकाच्या मुखात घास जात नाही तोपर्यंत मी जेवणार. याच्या पुढे जाऊन सांगतो की तुकोबारायांच्या आधी जिजाबाईला देव भेटला. हे पतिव्रतेचं लक्षण आहे बरं का. मग त्या जिजाबाईनी एक साडी, महिला मंडळ तुमचं कबाट उघडलं तर साड्या अंगावर पडून एखाद्या माणसाचा जीव जाईल एवढ्या साड्या आहेत तुमच्याकडं. पण त्या माता माऊलीकडे फक्त एक साडी होती. सगळं लक्षात आलं आणि तुकोबाराया काय म्हणतायत, माते देईन मी तुला साडी, पण कधी ये, मंगळवारी ये मी तुला साडी देईन. रुक्मिणी आई साहेब निघाल्या. म्हटलं ठीक आहे मी मंगळवारी येतो. मंगळवारच्या दिवशी रुक्मिणी आई साहेबांनी यावं. त्यांना वाटलं तुकोबारायांनी पळ काढला असेल, पण ते तुकाराम महाराज होते, ते तिथंच थांबले होते, वाट बघत होते कधी आई येते. रुक्मिणी आई साहेब आल्या. म्हटल्या महाराज द्या साडी. म्हटल्या 2 मिनिटं थांबा, पाणी तिकडे तापतंय. मग आता जिजाबाई आंघोळीला गेल्या की मी साडी देते. जशा जिजाबाई आंघोळीला जाव्या तुकोबारायांनी लटक्या पावल्यानं जावं, मौरीकडे साडी घ्यावी, पळत यावं, रुक्मिणी आई साहेबांच्या हातामध्ये द्यावी. माते ही घे साडी. रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्यात पाणी यावं, थरथर कापावं, ती साडी घ्यावी आणि रुक्मिणी आई साहेब निघून गेल्या. आणि निघून गेल्यानंतर झालं काय, त्या माता माऊलीची आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर त्या मौरीवरती हात टाकल्यावरती अरे साडी गायब झाली. काळजात जर झालं, भगवंता अब्रू झाकू कशी सांग विठ्ठला, असं म्हटल्यानंतर बघा भगवंताला काळजी. भगवान परमात्म्याला काय करावं सुचना. डोक्यावरती साड्यांचं गाठोड घेतलं आणि भगवान परमात्मा तुकोबारायांच्या दारात येऊन उभा राहिला आणि म्हणतोय काय, तुकोबारायांनी मला पाठवलंय साड्यांचं गाठोड घेऊन. माते मोरीच्या बाजूला साड्यांचं गाठोड ठेवलंय. जी साडी पाहिजे ती साडी परिधान कर. आणि याचंच वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये केलेलं आहे. हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे, हिंडत या, हिंडत या, हिंडत या मागे पुढे, हिंडत या मागे पुढे. एक चित्त तरी झाले भूत, एवढ्यासाठी नका करू वाताहात ग. देवा कारणे भाव तस्मात, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या भगवंताच्या चरणारविंदावरती आपण जर शुद्ध भावानं गेलो, आपल्याकडे काही नसू द्या, फक्त भाव शुद्ध असला तरी तो भगवान परमात्मा तुमच्या मागाने पुढे उभं राहिला, माग बघत नाही. एकदा त्या भगवंताला त्याच भावानं आळवूया, म्हणजे यदा कदाचित देव तुमच्या आयुष्यात येईल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
हरी जय जय जय. जनाबाईनं केर काढावा, देवानं तो टोपल्यामध्ये भरावा. जनाबाईनं कपडे धुवावी, देवानं ती कपडे सुकत टाकावी. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर बघा, पूर्वीच्या महिलांना, माता माऊलीला माहिती असेल, सकाळ सकाळी पहिलं पहाटे काय करायच्या, जात्यावरती दळण दळायच्या. आणि जनाबाई एवढं गोड गायच्या, जाता हातामध्ये घेतल्यानंतर की जात्याच्या मुकी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जात्याच्या मुकी घाली ते ग मोत्याचे दाणे. पण झालं काय, सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळे काकडा करणारे बाबा जे असायचे वयोवृद्ध, ते सुद्धा पंढरपूरमध्ये भगवंताच्या रावळामध्ये काकडा करण्याकरता जायचे. आणि त्यांनी कवाड आडोनी पाहता ती जगजेटी. कवाड आडणं बघितलं, भगवान परमात्मा विठेवरती नाही. मग भगवान परमात्मा गेला कुठं, बॅटऱ्या घेतल्या, सगळ्या पंढरपुरात शोधायला लागले. भगवान परमात्मा सापडला कुठं, जनाबाईच्या झोपडीमध्ये. अरे भगवंता, अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक आहेस तू, असल्या थंडीतनं आमची पोरं आम्हाला पाठवत नाहीत रे काकड्याला, तरी सुद्धा तुझ्या करता येतो. आणि तू जर पंढरपूरमध्ये नशील तर काकडा बंद, जाहीर निषेध. उद्यापासून काकड्याला येणार नाही. काय त्या काकडेवाल्या वारकरी बाबांचा अधिकार असेल, त्या भगवंतानं टोंदिशी उडी मारावी, पुढं त्यांच्या चालावं. माफ करा, उद्यापासून ही चूक होणार नाही, चूक होणार नाही म्हणावं. भगवंतानं जावं, पुन्हा विटेवरती उभं राहावं. आणि काय, पुन्हा काकडा सुरू व्हावा. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सगळ्यांनी उठावं आणि बघावं, काकडा सुरू करायचा आहे, पण देव आधी विठेवरती आहे का हे बघण्याकरता परत बघितलं, देव होता. पण इकडे जनाबाईंनी सुद्धा सकाळी उठावं आणि जनाबाईंनी काय करावं, जात हातामध्ये घ्यावं आणि जनाबाईंनी म्हणावं की सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुक. सुंदर जाते ग फिरते बहुतुके. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुक. सुंदर माझे जाते फिरते बहुतुक. गोव्या गाऊ कौतुके तू हिरवा विठ्ठला. एवढ्या गाऊ कौतुके तू रे बाळा. तू हिरवा विठ्ठला. विठ्ठला म्हटलं की भगवंतानं पुन्हा टोंदिशी उडी मारावी. आणि भगवान परमात्मा कुठं, जनाबाईच्या झोपडीमध्ये. पुन्हा देव तिथं गेला. आता काकडेवाल्या बाबांच्या लक्षात आलं, आता देवाला सांगून चालणार नाही, जनाबाईची कान उघडणी केली पाहिजे. सगळे जण गेले आणि जनाबाईला म्हणतात, जना अगं तो भगवान परमात्मा आहे, अखिल कोट ब्रह्मांडाचा विश्वाचा चालक मालक आहे, आणि त्याला तू तुझ्या घरामध्ये बोलवते, नको त्या प्रकारची कामं करायला सांगते. जना तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही. बघा, एवढंच नाही तर चोखोबार आहे. आणि जनाबाई चोखोबारायांचा एक अभंग आहे की धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिता ते काय पराध. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसाला, शिव्या देत म्हणता ती देव पाठविला. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिता ती काय पराध. जनाबाईंना दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला बोलवलंच नाही. सुट्टीच्या वेळामध्ये भगवान परमात्मा जनाबाईकडे गेला आणि म्हटला, जना आज तू मला बोलवलं नाहीस. जनाबाईने सांगितलं, देवा माझ्यामुळं माझ्या देवाला जर कुणी काही बोलत असेल, माझ्यामुळं माझ्या देवाला गालबोट लागणार असेल तर नाही देवा, मला नाही आवडणार तुला बोलवायला, आणि इथून पुढे मी कधीच तुझं नामस्मरण देखील करणार नाही आणि तुला आळवणार नाही, तुला बोलवणार नाही. त्यावेळी भगवंताने एक सांगितलं, लक्ष देऊ नाही का. भगवान परमात्मा जनाबाईला म्हणतोय, जना
मी अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जरी असलो तरी मी अनंत रूपे धारण करू शकतो, अनंत वेश घेऊ शकतो. तू काय कर, मला अशा रूपामध्ये बोलव की माझं एक रूप विठेवरती असलं पाहिजे आणि दुसरं रूप तुझ्या झोपडीमध्ये असलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी जनाबाईंनी उठावं. देव तर असं म्हटलंय की मला कोणत्याही रूपामध्ये बोलव. मग देवाला कोणत्या रूपामध्ये बोलवायचं? जाता हातामध्ये घेतलं आणि सहज जनाबाईंच्या मुखामधून एक सुंदर अभंग बाहेर पडला. एक एक विठा बाई बाई, एक एक विठा बाई बाई माझे पंढरीच आई, माझे पंढरीच आई, आई भीमा आणि चंद्रभागा, भागा भीमा आणि चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा, एक एक विठाबाई, माझे पंढरीची आई म्हटलं की भगवान परमात्म्यानं रुक्मिणी आईसाहेबांची सगळी वस्त्र होती ती घातली आणि डोक्यावरती पदर घेऊन माझा भगवान परमात्मा जनाबाईच्या झोपडीमध्ये दाखल झाला. जर तुमच्यावरती कोणतं संकट आलं तर ते संकट दूर करण्यासाठी दुसरं तिसरं कुणीही येत नाही, तर देवच येतो की भाविकांची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळई, घरी दारी बसे हरी विश्वंभरी भावत्या, हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळई. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली. भाविकांची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही. यथावकाश दिलेल्या वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या अभंगावरती चिंतन, या अभंगाचा सारार्थ असाच असेल असं नाही. तुका म्हणी मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, करवली तैसी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. मला ज्यांनी आमंत्रित केलं इथं ते आमचे परममित्र सद्गुरु कृपांकित श्री विठ्ठल महाराज यादव महाराज म्हटले होते माझं नाव घेऊ नका, पण महाराज तुमचं नाव घेतल्याशिवाय मला सेवेला पूर्णविराम देताच येणार नाही. महाराजांकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराज म्हटले या पूर्ण हे सगळं जे श्रेय आहे ह्या सप्ताहाचं ते कुणाचं आहे? पारायण कमिटीचं आणि श्रोता वर्गाचं आहे, कलाकार मंडळींचं आहे. सगळ्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. सर्वांनी खूप गोड साथ दिली. सगळ्या गायकांच्या वादकांच्या आता पुनश्च कुणाचं नाव घेत नाही, सर्वांच्या चरणाला हात लावतो आणि सर्वांचं दर्शन घेतो आणि सेवेला पूर्णविराम